जनसन्मान यात्रेदरम्यान शिर्डीत दाखल झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी साईबाबांचं दर्शन घेतलं। तर आता थोड्याच वेळात ते सिन्नरकडे रवाना होणार आहेत। सिन्नर आणि कोपरगावमध्ये आज अजित पवारांची जनसन्मान यात्रा होणार आहे। साईंच्या दर्शनानंतर आता जनसन्मान यात्रेला सुरुवात होते आहे। आज कोपरगाव सिन्नर या भागात ही जनसन्मान यात्रा असणार आहे। साई दर्शनानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। आता फक्त योजना आणि विकास कामांवर बोलणार, महायुतीच्या गोष्टी असतील तर बैठकीत बोलणार असं त्यांनी सांगितलंय। झालं गेलं ते गंगेला मिळालं। आता आम्ही नव्या उमेदीनं लोकांच्या समोर चाललेलो आहे। मी स्वतः तरी ठाम ठरवलेलं आहे की हे सगळं होत असताना आपण फक्त विकासाचं बोलायचं। आमच्या महायुतीच्या संदर्भातल्या काही गोष्टी असतील तर अंतर्गत आम्ही ज्यावेळेस बसतो ते त्या ठिकाणी बोलू।